बातम्यात येत आहे। चंदीगड इथं केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार आणि राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या हस्ते नशामुक्त भारत अभियान 2.0 ॲपचा शुभारंभ करण्यात आला। हे ॲप अंमली पदार्थांविरोधी उपक्रमांच्या देखरेख, समन्वय आणि रिअल टाइम रिपोर्टिंगसाठी महत्त्वाचं डिजिटल साधन ठरणार आहे। नशामुक्त भारत अभियान अंतर्गत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यावर भर देण्यात आला आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातली 44,376 मतदान केंद्र आणि तामिळनाडूतल्या 75,064 मतदान केंद्रांपैकी कुठेही पुन्हा मतदान घ्यायची शिफारस करण्यात आलेली नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। या दोन्ही राज्यांमध्ये मतदानादरम्यान कोणताही मोठा गैरप्रकार घडलेला नाही, असं आयोगानं नमूद केलं। तामिळनाडूच्या सर्व 234 जागांसाठी यंदा 85.15% मतदानाची नोंद झाली। नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती झाली आहे। आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। लाहिरी यांच्याशिवाय नीती आयोगाचे पूर्णकालीन सदस्य म्हणून राजीव गौबा, के.व्ही. राजू, गोवर्धन दास, अभय करंदीकर आणि एम. श्रीनिवास यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या 9 सदस्यांपैकी उद्या निवडणूक होणार आहे। एकंदर 60 उमेदवार रिंगणात असून सुमारे 1,40,000 मतदार मतदान करतील। चंद्रपूर जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी विकास कामांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला। एप्रिल ते जून दरम्यान सर्व विभागांनी ठोस प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं। सीमावर्ती गावं, सौर ऊर्जेवर, शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज तसंच आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीनं आज गडचिरोली इथं नागपूर विभागीय एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यशाळेचं उद्घाटन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते झालं। विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणाचं महत्त्व प्रभावीपणे पटवून देत शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न करावे, असं आवाहन उईके यांनी केलं। आज विदर्भात अकोला जिल्ह्यात 45.6 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।